केंद्र सरकारनं या ठिकाणी जाती जनगणना करू असे जे आदेश काढलेत ते प्राथमिक जरी असले तरी ते निश्चितपणे स्वागतार्ह आहेत। कदाचित समोर बिहारच्या निवडणुका, बंगालच्या निवडणुका लक्षात घेऊन जर या ठिकाणी जनगणना केली जात असेल तर ते तिथपर्यंत मर्यादित राहू नये। जी खऱ्या अर्थानं मागच्या वेळेला जनगणना रखडली होती ती आणावी, पब्लिक डोमेनमध्ये ठेवावं आणि लोकांना कळू द्यावं की त्यांचा किती हिस्सेदारी आहे, त्यांची किती भागीदारी आहे। मंत्रिमंडळानं जो निर्णय घेतला, देशामध्ये जातगणना करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही सर्व देशातले ओबीसी भटके विमुक्त अतिशय आनंदित आहोत आणि आम्ही सर्व त्यांचे आभार मानतो आहोत। केंद्र शासनाने ओबीसीची जनगणना करणार असा निर्णय घेतलाय। हा निर्णय फसवा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। जम्मू आणि काश्मीरमध्ये घटना घडली, 26 जण त्यामध्ये दगावले, लोकांचा आक्रोश आहे। हा आक्रोश लक्षात घेता लोकांचं मन वचलित करण्यासाठी हा निर्णय तर झाला नाही। देशाच्या 140 कोटी भारतीयाकरता सुवर्ण दिवस आहे, ऐतिहासिक दिवस आहे की आज केंद्र सरकारने माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी जातनिहाय जनगणनेचा निर्णय जो 7 दशकापासून मागणी होती, आता मात्र ही जे अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला की SC ST आणि बाकी इतर जाती ह्या सुद्धा त्या ठिकाणी जनगणनेमध्ये समाविष्ट होतील। ही मागणी खूप काळापासून होती, पण हा निर्णय आमच्या आणि या बातम्यांसह आता बुलेटिनमध्ये एक नजर टाकूया या तासाच्या हेडलाईन्स।